नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या लेक्चर्समध्ये आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र व समग्र लक्ष्य अर्थशास्त्र याचे स्वरूप वगैरे पाहिले होते. त्याचबरोबर आपण क्विजसुद्धा पाहिले होते. म्हणजे प्रश्नोत्तर स्वरूपात स्पर्धा परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या स्वरूपाचे प्रश्नसुद्धा आपण घेतलेले होते. आजसुद्धा आपण अशा प्रकारचे 15 क्विज घेणार आहोत की जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहेत. आलं लक्षात तुम्हाला? तर अधिक वेळ वाया न घालवता आपण आपल्या क्विजला सुरुवात करूया. क्विजला सुरू करण्याअगोदर मी सर्व मित्रमैत्रिणींना सांगू इच्छिते की आपण जे सेट नेटला परीक्षामध्ये विचारले जातात त्याचबरोबर सर्व प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये हे प्रश्न उत्तरं विचारली जात असतात. म्हणून याचा अभ्यास संपूर्ण जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांनीही त्याचा अभ्यास करावा. त्याचबरोबर जे 11वी-12वीला असतील किंवा सेटचा अभ्यास करत असतील अशाही विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करावा. सर्वच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अशी प्रश्नावली आहे. प्रश्न क्विज थोडेसेच आहेत परंतु उपयुक्त असे आहे. आलं लक्षात? वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चर्सला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे तुमचा, बेरोजगारीचा अभ्यास हा खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्राचा विषय आहे? काय विचारला आहे त्यांनी प्रश्न? बेरोजगारीचा अभ्यास हा खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्राचा विषय आहे? म्हणजेच त्यांनी असं विचारलं आहे की बेरोजगारीचा अभ्यास कोणत्या अर्थशास्त्रामध्ये केला जातो? तर त्याचं उत्तर आहे समष्टी अर्थशास्त्र. काय आहे त्याचं उत्तर? समष्टी अर्थशास्त्र. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या किंमत निर्धारण पद्धतीत एखादा उत्पादनाची किंमत ही त्याच्या सीमांत खर्चाइतकी असते? काय प्रश्न विचारला आहे? खालीलपैकी कोणत्या किंमत निर्धारण पद्धतीत एखादा उत्पादनाची किंमत म्हणजे जो एखादं उत्पादन आहे त्याची किंमत ही त्याच्या खर्चाइतकी असते? तो कोणता आहे त्याचं उत्तर? तर त्याचं उत्तर आहे सीमांत खर्च किंमत निर्धारण. आलं लक्षात तुम्हाला? त्याचं उत्तर आहे तिसरं, सीमांत खर्च किंमत निर्धारण. पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बाबतीत प्रत्येक फर्म मजुरी नेमते? त्यांनी काय प्रश्न विचारला? खालीलपैकी कोणत्या बाबतीत प्रत्येक फर्म मजूर नेमते? म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये मजूर हा नेमला जातो. तर बघा त्याचं उत्तर आहे प्रत्येक फर्म अशा बाबतीत मजूर नेमते जेथे श्रमाचा सीमांत खर्च मजुरी इतका असतो. काय सांगितलं आहे? प्रत्येक फर्म हा अशा बाबतीत मजूर नेमते की जेथे श्रमाचा सीमांत खर्च मजुरी दराइतका असतो. आलं लक्षात तुम्हाला? पुढचा प्रश्न आहे, आपण याच्यामध्ये विश्लेषण करत नाही आहोत कारण की आपण ही फक्त क्विज घेतलेली आहे. याची सविस्तर चर्चा किंवा याचे लेक्चर्स मी आपल्या इथं व्हिडिओ लेक्चर्स टाकतच असते, त्याच्यामध्ये तुम्ही पाहून घ्यायचं आहे. आलं लक्षात? तर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते नैसर्गिक मक्तेदारीचे उदाहरण आहे? काय सांगितले त्यांनी? खालीलपैकी कोणते नैसर्गिक मक्तेदारीचे उदाहरण आहे? तर त्याचं उत्तर आहे रेल्वे. रेल्वे ही काय आहे? नैसर्गिक मक्तेदारी आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, पाचवा प्रश्न, तिथे जोड्या जुळवायला लावल्या आपल्याला. जोड्या दिलेल्या आहेत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या 5 जोड्या दिलेल्या आहेत. स्तंभ ए मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिले, स्तंभ बी मध्ये आपल्याला त्याचं उत्तर हे करायचं आहे. आता आपण हे जे जोड्या लावा घेणार आहोत ते डायरेक्ट उत्तरासहित घेणार आहोत. कसं घेणार आहोत? उत्तरासहित. म्हणजेच कसं? तर पहा, आता पहिले काय सांगितलेलं आहे त्यांनी? पहिले सांगितलेलं आहे भांडवली सीमांत कार्यक्षमता. भांडवली कार्यक्षमता काय आहे? तर आय पासून स्वतंत्र गुंतवणूक. आय म्हणजेच काय? तर आय पासून म्हणजेच आय म्हणजे काय असतं? उत्पन्नापासून स्वतंत्र गुंतवणूक. आलं लक्षात तुम्हाला? स्वतंत्र गुंतवणूक. दुसरं स्वायत्त गुंतवणूक. आता स्वायत्त गुंतवणूकचं उदाहरण काय आहे? तर स्वायत्त गुंतवणूकचं उत्तर आहे बघा, आय पासून स्वतंत्र गुंतवणूक. याचं उत्तर सेमच आहे बघा. स्वायत्त गुंतवणूक, आय पासून स्वतंत्र गुंतवणूक, याचं उत्तर आहे डी. बरोबर? त्याचबरोबर तिसरं बघू आपण. तिसरं काय सांगितलं आहे त्यांनी? मितव्ययतेचा विरोधाभास. आता मितव्ययतेचा विरोधाभास म्हणजे काय? तर पहा, मितव्ययतेचा विरोधाभास म्हणजेच त्याचं उत्तर आहे उपभोक्ता वस्तूंवरील खर्च. काय उत्तर आहे त्याचं? उपभोक्ता वस्तूंवरील खर्च, म्हणजे ए उत्तर आहे त्याचं. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे म्हणजे त्याच्यातलंच चौथ्या क्रमांकाचं आहे, ऑप्टिकल करेक्टेड रीडर्स. म्हणजेच काय? ऑप्टिकल करेक्टेड रीडर्स म्हणजे याचं उत्तर आहे, तर याचं उत्तर आहे गुंतवणुकीवरील अपेक्षित परतावा. काय आहे? गुंतवणुकीवरील अपेक्षित परतावा.
आणि चक्रीय बेरोजगारी शेवटचं आहे चक्रीय बेरोजगारी. त्याचं उत्तर काय आहे? रोजगारातील चढउतार होण्याची प्रवृत्ती, चक्रीय बेरोजगारी. आलं लक्षात तुम्हाला? म्हणजेच काय तर बघा म्हणजेच काय तर बघा, आता उत्तर पुन्हा आपण त्याचं बघून घेऊ. आता आपण जुळ्यात जुळू, जसं आपण लहानपणी जशी जुळ्या जुळवायचो त्याप्रमाणे आपण त्याची जुळवणूक करून घेऊ, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येऊन जाईल. पहिल्याचं उत्तर काय? भांडवली सीमांत कार्यक्षमतेचं. तर पहिल्याचं उत्तर आहे तुमचं ई. आलं लक्षात? दुसऱ्याचं उत्तर काय आहे तुमचं? दुसऱ्याचं आहे डी. आलं लक्षात? दुसऱ्याचं आहे डी. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुमचं? तिसरा जोडी कसली आपली? मितव्ययतेचा विरोधाभास. तर त्याचं उत्तर आहे ए. काय आहे? ए उत्तर आहे त्याचं. आणि ऑप्टिकल करंटेड रीडर्स याचं चौथ्याचं उत्तर आहे गुंतवणुकीवरील परतावा, म्हणजे सी आहे त्याचं. काय आहे? त्याचं आहे सी. त्याचं उत्तर सी आहे. आलं लक्षात? तर पहा, हे बघा, हे सी आहे त्याचं उत्तर. आणि सगळ्यात शेवटचं त्यातली आहे जोडी आपली चक्रीय बेरोजगारी. चक्रीय बेरोजगारीचं उत्तर काय आहे? बी. काय आहे? बी. रोजगारातील चढउतार होण्याची प्रवृत्ती. आलं लक्षात? अशा प्रकारचे ते जुळवायचे आहेत आपल्याला. परीक्षेला लिहिताना तुम्हाला तिथं दिलेलं असेल ऑप्शन ABCD वाईज, त्याचं ते करेक्ट करायचं आहे. लक्षात? तिथं असे जोड्या जुळत बसायच्या नाही. लक्षात? पुढचा प्रश्न आहे स्थिर भांडवलाचा वापर डॅश म्हणून देखील ओळखला जातो. आता स्थिर भांडवलाचा वापर डॅश म्हणून ओळखला जातो म्हणजेच काय तर घसारा म्हणून सुद्धा ओळखला जातो. उत्तर काय आहे त्याचं? घसारा म्हणून ओळखला जातो. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पाहून घेऊ आपण. बघा, जर उपभोक्त्याची किरकोळ प्रवृत्ती सी ने दर्शवली असेल तर सरकारी खर्चाचा गुणांक डॅश म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो. काय सांगितलं त्यांनी? जर उपभोक्त्याची किरकोळ प्रवृत्ती सी ने दर्शवली असेल तर सरकारी खर्चाचा गुणक डॅश म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो. म्हणजे कशाने व्यक्त केला जातो मग तो गुणक? तर पहा, तो गुणक A/A-C अशाने तो दर्शवला जात असतो. म्हणजे उत्तर काय आपलं? तर उत्तर आहे आपलं सेकंड. काय आहे उत्तर आपलं? सेकंड. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, बेरोजगारीचा अभ्यास हा खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्राचा विषय आहे? बेरोजगारीचा अभ्यास कशामध्ये केला जातो? तर तो समष्टी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. कशामध्ये केला जातो? तो समष्टी अर्थशास्त्रामध्ये. समजलं त्याचं उत्तर? चौथं उत्तर आहे. बेरोजगारीचा अभ्यास कशात केला जातो? तर समष्टी अर्थशास्त्रामध्ये तो केला जातो. पुढचा प्रश्न आहे ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त कर्जदारासाठी वार्षिक घरगुती उत्पन्नाची कमाल मर्यादा किती आहे? म्हणजे ग्रामीण भागातलं सांगितलं त्यांनी. ग्रामीण भागामधील सूक्ष्म वित्त म्हणजेच काय? सूक्ष्म पद्धतीने जो पैसा येतो कर्जदारांसाठी तो वार्षिक घरगुती उत्पन्नाची कमाल मर्यादा किती आहे? तर किती आहे ती कमाल मर्यादा? तर ती आहे त्याचं उत्तर आहे सेकंड. त्याचं उत्तर काय आहे? सेकंड. म्हणजेच काय आहे त्याचं उत्तर? 1.25 लाख. काय आहे? ग्रामीण भागातलं सांगितलं त्यांनी. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न काय सांगितलं त्यांनी? ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त कर्जदारांसाठी वार्षिक घरगुती उत्पन्नाची कमाल मर्यादा ही किती आहे? तर ती किती आहे? 1.25 लाख आहे. किती आहे? 1.25 लाख अशी आहे. समजला प्रश्न? आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. पहा, पुढचा प्रश्न काय आहे? ज्या स्थितीत बाजाराचा पुरवठा बाजारातील मागणीशी जुळतो त्यास काय म्हटलं जातं? एकदम साधारण सोपा प्रश्न आहे, पण परीक्षेला हा उपयुक्त असा प्रश्न आहे. विचारला जातो तो भरपूर वेळा सेट परीक्षेमध्ये विचारला जातो. काय आहे बघा? ज्या स्थितीमध्ये बाजारातील पुरवठा कशाशी संबंधित असतो? बाजारातील मागणीशी जुळतो. म्हणजे दोन्ही समान येतात तर त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं समतोल असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं समतोल. त्याचं उत्तर आहे तिसरं. काय उत्तर आहे? तिसरं, समतोल. आलं लक्षात तुम्हाला? पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला व्यवस्थितरित्या दिसतंय? स्क्रीन मोठी करून मी दाखवते त्याच्यासाठी. पहा, मागणीचा कायदा सांगतो की डॅशमध्ये नकारात्मक संबंध आहे. आता आपण मागणीचा सिद्धांत बघितला. मागणीचा जो सिद्धांत आहे काय सांगतो मागणीचा सिद्धांत? तर मागणीचा सिद्धांत असं सांगतो की जर वस्तूची किंमत वाढली तर मागणी कशी होते? वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते. बघा, वस्तूची किंमत वाढली तर मागणी कशी होते? कमी होते. मागणी कशी होते? कमी होते. आलं लक्षात? दोघांची दिशा कशी? ही विरुद्ध दिशा आहे. कशी दिशा आहे ती? विरुद्ध दिशा आहे. पुन्हा एकदा सांगते, वस्तूची किंमत वाढली. काय सांगितलं मी तुम्हाला? वस्तूची किंमत वाढली तर मागणी कशी होते?
कमी होते. आपण बाजारामध्ये जर वस्तूची किंमत जास्त असली तर घ्यायला जातो का? नाही जात आपण. आलं लक्षात? आपण काय करतो? कमी मागणी करतो, नाही तर मग मागणी करतच नाही. आलं लक्षात? म्हणजेच काय, तर मागणीचा कायदा सांगतो की डॅशमध्ये नकारात्मक संबंध आहे. कशामध्ये नकारात्मक संबंध आहे? मग त्याचं उत्तर आहे दुसरं, वस्तूची मागणी आणि त्याची किंमत. काय आहे त्याचं उत्तर? वस्तूची मागणी आणि किंमत हे त्याचं उत्तर आहे दुसरं. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे बघा, आर्थिक भाषेत जागतिकीकरण ही देशामधील जलद डॅश अशी प्रक्रिया आहे. काय सांगितले त्यांनी? आर्थिक भाषेतील जागतिकीकरण ही देशामधील जलद डॅश अशी प्रक्रिया आहे. तर कशी प्रक्रिया आहे ती? तर ती एकत्रीकरणाची प्रक्रिया आहे. कशी आहे ती प्रक्रिया? त्याचं उत्तर आहे पहिलं, एकत्रीकरणाची प्रक्रिया आहे ती. आलं लक्षात? पुढचा प्रश्न काय विचारलाय पहा, दुमक्तेदारी ही कोणत्या प्रकारच्या बाजारात संरचनेची विशेष उदाहरण आहे? दुमक्तेदारी म्हणजे दुमक्तेदारी, दोन प्रकारची मक्तेदारी, एकाच टायमाला दोन प्रकारची मक्तेदारी, हे कोणत्या प्रकारच्या बाजार संरचनेचे विशेषण उदाहरण आहे? तर ते आहे अल्पजन मक्तेदारी बाजार. त्याचं उत्तर आहे पहिलं. काय उत्तर आहे त्याचं? अल्पजन म्हणजे अल्पजनांचा मक्तेदारी बाजार जिथं असतो तिथं काय दिसून येतं? दुमक्तेदारी दिसून येते. आलं लक्षात तुम्हाला? उत्तर समजलं? त्याचं उत्तर आहे पहिलं. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते लॉरेन्स वक्रद्वारे मोजले जाते? काय सांगितलं त्यांनी? लॉरेन्स वक्रद्वारे काय मोजले जाते किंवा कशाची मोजणी केली जाते? तर बघा त्याचं उत्तर आहे उत्पन्नाची असमानता. काय आहे? उत्पन्नाची जर असमानता मोजायची असेल तर ती कशाद्वारे मोजली जाते? तर ती मोजली जाते लॉरेन्स वक्राद्वारे. कशाद्वारे मोजली जाते? उत्पन्नाची असमानता लॉरेन्स वक्राद्वारे ती मोजली जाते. प्रश्न समजला? त्याचं उत्तर समजलं? पुढे जाऊया आपण. बघा, खालीलपैकी कोणत्या बाबतीत प्रत्येक फर्म मजुरी नेमते? खालीलपैकी कोणत्या बाबतीमध्ये प्रत्येक फर्म हा मजूर नेमते? हे आपण माझ्या मते डबल झालेला प्रश्न आहे. ठीक आहे, तरी आपण बघून घेऊ. तर त्याचं उत्तर आहे तिसरं, प्रत्येक फर्म अशा बाबतीत मजूर नेमते जेथे श्रमाचा सीमांत खर्च मजुरी दरा इतका असतो. आलं लक्षात तुम्हाला? पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती किंमत निश्चिती केली जाते? कोणती किंमत निश्चिती केली जाते? ते सीमांत खर्च करणे. किती? सीमांत खर्च करणे ही खालीलपैकी किंमत निश्चिती केली जात असते. इथपर्यंत हे आपण आज 15 प्रश्न बघितलेले आहे. एक दोन प्रश्न तुमचे काही रिपीट झालेले आहेत, परंतु 15 प्रश्न मी घेतलेले आहेत. हे सर्वात उपयुक्त असे प्रश्न आहेत जे तुम्हाला सेट परीक्षेमध्ये विचारले जात असतात. त्याचबरोबर ते सरळ सेवा परीक्षा ज्याही तुम्ही देणार, जिथं अर्थशास्त्राचा विषय म्हणजे अर्थशास्त्राचा विषय जिथं जिथं आहे, तुम्ही बघितलं तलाठीची परीक्षा असो, नेट सेटची असो, त्याचबरोबर अजून स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती असो, असे कोणत्याही स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असणार तर त्याच्यामध्ये अर्थशास्त्रावर आधारित म्हणजे सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्रावर आधारित हे प्रश्न विचारले जात असतात. आपण जे आज घेतलेले आहेत हे संपूर्ण अर्थशास्त्रावर आधारित प्रश्न घेतलेले आहेत. आलं लक्षात? क्विज आवडली असेल, प्रश्न उत्तर आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अशाच प्रकारचे क्विज घेऊन भेटूया. जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. आपण त्याच्यामध्ये अजून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू किंवा नाही तर मग जास्त क्विज घेण्याचा प्रयत्न करू. क्विज कमी घेण्याचं कारण एवढंच आहे की जेणेकरून तुम्हाला थोड्या थोड्या प्रश्नांचा पण संपूर्णरित्या व्यवस्थित अभ्यास व्हायला पाहिजे, या दृष्टिकोनातून मी घेतलेले आहे. जर जास्त क्वेश्चन घेतले असते, 40-50 असे जर क्वेश्चन घेतले असते तर कदाचित ते लक्षात राहायला थोडंसं वेळ लागतो. म्हणून कमी प्रश्न, अभ्यास थोडासाच करायचा पण व्यवस्थित करायचा की तो लक्षात राहायला पाहिजे असा. आलं लक्षात? जर काही अडचण वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. ओके, तर भेटूया पुन्हा लेक्चरला. सो आता थँक्यू अँड बाय.